कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मोना, अगं हा तर इथंच झोपी गेला. अमोलला समजावणं जगातलं सगळ्यात अवघड काम वाटायला लागले मला. मी काय बोलू रुपाली ते याच्यावर? अहो मला कळतच नाहीये या घडलेल्या गोष्टी आपण त्यांना कशा सांगणार आहोत. रुपाली ते तू काय? नाही नाही मोना, मला नाही जमणार आहे मोना, खरंच नाही जमणार. रुपाली ते ऐका माझं. अहो त्यांच्यापासून हे सगळं एवढा वेळ लपून ठेवणं बरोबर नाहीये. तुम्ही प्लीज सांगा त्यांना. हो ना, अगं घडलेल्या गोष्टी मला स्वतःला नीट समजवायला जमत नाहीयेत. या एवढ्याशा लहान लेकराला काय सांगू मी? नाही, मला नाही बोलता येणार म्हणून, खरंच नाही बोलता येणार. रुपाली ताई, तुम्हाला कळतंय का? घडलेल्या गोष्टी एवढ्या साध्या नाहीये. तो किती निरागस आहे मोना. तो त्याची आई गेलीये, बाबा दवाखान्यात आहे. हे सगळं कळल्यानंतर कसं सांभाळणार आहे तो स्वतःला? कळतंय का तुला? हो रुपाली ताई, अहो 100 प्रश्न उभे राहतील त्यांच्या मनात. हो, पण त्याआधी या सगळ्यातून तो बाहेर कसा येईल याचा विचार करायला हवा. रुपाली ताई, मला सगळं कळतंय हो, पण त्यांचे आई बाबा आहेत होते आणि एवढी मोठी गोष्ट त्यांच्यापासून लपून ठेवणं म्हणजे छोटे सरकारांवर अन्याय आहे. असं नाही का वाटत तुम्हाला? मला पण वाटतंय ग मोना की नंतर त्याला धक्का बसण्यापेक्षा आता ह्या गोष्टी कळलेल्या बऱ्या. आपण सांगूयात का त्यांना? हो, पण ना आता अर्जुन भाऊजी दवाखान्यात आहेत. त्यांना बरं वाटायला लागलं हे कळल्यानंतर मगच बोलूयात आपण. ठीक आहे रुपाली ताई, छोटे सरकारांना त्यांच्या खोलीत झोपूयात का? हा, तो झोपला तर गारठ्याने आजारी पडेल तो. दाजी, दाजी, चिंचुके साहेब, दाजी कसे आहेत? आहेत, त्यांचे उपचार चालू आहेत. डॉक्टर काय म्हटले? डॉक्टर काय नाही म्हणले, आम्ही त्यांचे उपचार करतोय, ते लवकर बरे होतील असे म्हणले. चिंचुके साहेब, तिकडे काय झालंय नक्की? दीदी बद्दल काय कळालं का? नाही दिप्या, अरे लय मोठा ऍक्सिडेंट झालाय आणि अपर्णा मॅडम बेपत्ता आहेत. आम्ही त्यांना आसपास सगळीकडे शोधलं पण कुठंच सापडल्या नाहीत. एक खरं खरं सांगणार का? काय? ऍक्सिडेंट मोठा होता तर मग दीदीचे वाचण्याचे चान्स? दिप्या, मला माहितीये हे मान्य करणं लय अवघड आहे, पण मला स्पष्ट दिसतंय की अपर्णा मॅडम आता आपल्यात नाहीत राहिलेल्या. नाही, खोटं बोलताय तुम्ही, खोटं बोलताय. अरे दिप्या, स्वतःला सांभाळ. अरे तुलाच घरातल्या सगळ्यांना समजून सांगायचंय. काय काय सांगू? कुणाला सांगू? अहो, अमोल देवापुढनं हालायला तयार नाही, त्याला कसं सांगू मी? तुझी मा आता नाही येणार. एकदा बापूंकडे बघा. अहो, उठ सूट देवासमोर जाऊन आशेनं उभा राहतोय तो बाप. कसं सांगणार आहे मी त्यांना? कुठल्या तोंडानं सांगू दीदी आता परत नाही येणार? कुठल्या तोंडानं सांगू?
अरे दिप्या, जे घडलंय ते नाकारून कसं चालेल आपल्याला? नाकारत नाही हो मी, पण मान्य करणं सोपं नाही माझ्यासाठी. दिदी नाही जाऊ शकत सोडून आम्हाला, नाही जाऊ शकत. आजपर्यंत कधीच अशी वेळ आली नाही हो आमच्यावर. सगळं घर आज या देवासमोर हात जोडून उभा आहे, पण या देवालाच असं नाही वाटत की आमचं घर आनंदी राहावं. अरे दिप्या, साहेब आता उपचार घेतात. अरे निदान त्यांची तब्येत बरी होस तोपर्यंत तरी तुला घरातल्यांना आधार द्यावा लागेल. अरे उठ, असं हात गाळून नाही चालणार. चिंचुके साहेब भाऊ, अमोल एवढ्या मोठ्या आजारात आत्ता बरा झालाय हो. कसं पचवणार आहे हे सगळं काय माहिती. दिप्या, अमोलला काय कळतं का म्हणे? अहो, असं कसं कळतं कामा नाही. ती पोरगं देवा पुढे नुसतं बसून होतं, साधं पाणी घ्यायला तयार नाही. मान्य आहे धक्का बसल, पण त्याच्या बसणे सगळं लपून काय मिळणार आहे आपल्याला. अरे दीपक, त्याला आपण अजिबात कळून दिलेलं नाही पाहिजे. आणि साहेबांना पण हे पटणार नाही. अरे साहेब शुद्धीतनं उठलं ना, लगेच आपण मॅडमला शोधायला पळतील. हे मला चांगलं माहिती. दिप्या, एक काम कर की, अरे साहेबांना आहे ना फक्त अमोलच थांबवू शकतोय रे. पण मी काय सांगू अमोलला? तू काय पण सांग, पण अमोलला घेऊन ये इथं. नाहीतर साहेब नाहीत ऐकणार, स्वतःला लई त्रास करून घेतील रे. आणि आपण मॅडमला शोधायची पण थांबणार नाही. ठीक आहे, बोलतो. मोना, अहो, काय परिस्थिती आहे तिकडे? दाजी ठीक आहेत, पण दिदी आपल्याबरोबर नाही पचवणं चढ जाते त्यांना. कधी पण उठतील आणि परत तिला शोधायला जातील अशी भीती आहे सगळ्यांना. काल दिदीचा शोध घेत असताना साधं पाणी सुद्धा प्यायचं बाण नव्हतं त्या माणसाला. त्यांना हे सगळं सहज मान्य करता येणारच नाही हो. किती अचानक घडल्या सगळ्या गोष्टी. पण आता आपल्याला अमोलला दवाखान्यात घेऊन जावं लागणार आहे. हो, हे गरजेचं आहे का खरंच? नाही म्हणजे छोटं आत्ता कुठे बरे होत आहे. मोना अगं, सगळं कळतंय मला, पण दाजींची अवस्था, त्यांना फक्त अमोलच शांत करू शकतो आता. आणि अमोलला कोण सांभाळणार? दीपक, तुझ्या लक्षात येते का? अरे हे सगळं कळल्यानंतर अमोलची काय अवस्था होईल? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.